मित्रांनो, राज्यातील शेतकरी थकीत असलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेत असतानाच एक नवी बातमी समोर आली आहे। ती म्हणजे शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रितपणे दिले जाणार। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा केले जाणार आणि या अनुषंगाने बऱ्याच साऱ्या कमेंट, बरेच सारे प्रश्न येत आहेत की खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार का। मित्रांनो, मुळात प्रश्न होता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये तरी जमा होणार का, नमो शेतकरी योजना खरंच सरकार चालवते का, ते कधी वितरित करणार वगैरे वगैरे। पण आता याला जोड लागली ती म्हणजे पीएम किसानच्या पुढच्या हप्त्याची सुद्धा। बऱ्याच वेळा काय होतं की पीएम किसान योजनेचा कालावधी सुरू झाल्यानंतर त्या योजनेच्या संदर्भातील बातम्या यायला सुरू होतात, त्याच्या काही प्रक्रिया असतात। आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या आरएफटी साइन व्हायला सुरू झालेली आहे, एफटीओ जनरेट होणार आहेत आणि याच अनुषंगाने त्याची बातमी लगेच पेरायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, एकंदरीत 20 फेब्रुवारी नंतर पीएम किसानचा पुढील हप्ता वितरित केला जाणार आहे। परंतु त्यापूर्वीच आता नमो शेतकरी हप्ता येण्याच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता दिला जाणार अशा प्रकारची बातमी पेरली जाते आणि याच अनुषंगाने शेतकऱ्यांना पुन्हा अपेक्षा वाढलेल्या आहेत, पुन्हा आतुरता लागली त्या दोन्ही हप्त्याच्या एकत्रितपणे येण्याची। एकंदरीत आपण पाहिलं होतं की महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर काही कालावधी मिळाला तर त्यामध्ये राज्य सरकार या नमो शेतकरीच्या हप्त्याच्या संदर्भातील घोषणा करणार आहे अशा प्रकारे अपेक्षा होत्या। एकंदरीत आपण पाहिलेले की थकीत असलेली मानधनं किंवा चालू असलेली मानधनं वितरित करण्यासाठी निवडणूक आयोग मज्जाव करत नाही आणि याच पार्श्वभूमीवर जो थकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आहे जो नोव्हेंबर पूर्वी वितरित होणं गरजेचं होतं किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये वितरित होणं गरजेचं, हा हप्ता वितरित करण्यासाठीच्या शासनाच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की लाभार्थ्यांची यादी फायनल करणं असेल, निधीसाठी जी उपलब्धता असेल, या प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। तर साधारणपणे 1850 ते 1900 कोटी अशा प्रकारच्या निधीची या ठिकाणी काही वित्त विभागाकडे मागणी करण्यात आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर हा निधी आता वितरित केला जाणार आहे। अद्याप याचा जीआर आलेला नाही, जीआर साधारणपणे येऊ शकतो, जीआर आल्यानंतर देखील अपडेट घेणार आहे। परंतु हा निधी आल्यानंतर हा फक्त आणि फक्त थकीत असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी येणार आहे आणि शेतकऱ्यांना जो काही हप्ता वितरित केला जाईल साधारणपणे जानेवारीच्या एंड पासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तो फक्त आणि फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचाच असणार आहे। आता हा हप्ता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वितरित केला जाणार हे सर्वांना माहिती आहे, आपण त्याच्यामध्ये सांगितलं किंवा नाही सांगितलं। आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या ग्रामीण भागातील आहेत, त्या दिला तर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। या सर्व बाबींचा आपल्याला सर्वांना माहिती, न्यूज वर्तमानपत्र आहे त्याच अनुषंगाने बातम्या चालवत आहे। परंतु हा हप्ता पुन्हा द्यायला अडवला जाईल का किंवा निवडणुकीत त्याला अडकाटी येईल का, तर काही येऊ शकत नाही, कारण हा हप्ता जो आहे तो नियमित आहे आणि थकीत आहे। त्यामुळे ही वेतनं देण्यासाठी, मानधनं देण्यासाठी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मज्जाव येऊ शकत नाही। फक्त आता अशाच प्रकारे निवडणुकीच्या वेळीच देऊन जर शेतकऱ्यांना एक वाट पाहावी लागत असेल तर मात्र कुठेतरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा विचार केला जाणार आहे। त्याच्यामुळे येणारा हप्ता हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजने येणार आहे, त्याच्या पूर्ण प्रक्रिया पार पाडलेल्या आहेत। फक्त आता निधीच्या वितरणाचा जीआर येऊन तारीख जाहीर झाल्यानंतर हा जानेवारी एंड ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाऊ शकतो। परंतु येणारा हप्ता हा फक्त नमो शेतकरीचाच असणार आहे। पीएम किसानचा हप्ता हा फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये किंवा 4थ्या आठवड्यामध्ये दिला जाऊ शकतो। आता बजेटमध्ये त्याच्या तरतुदी केल्या जातील, बजेटमध्ये त्याच्या संदर्भात बऱ्याच साऱ्या वाढ करण्यासाठीच्या मागण्या आलेल्या आहेत। आता त्या केंद्रीय बजेटमध्ये काय काय मागण्या पूर्ण केल्या जात आहेत हे 1 फेब्रुवारीला समजेल आणि त्याच्यानंतर साधारणपणे 20 ते 22 फेब्रुवारी नंतर या पीएम किसानच्या पुढील हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं। त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारल्या गेलेल्या प्रश्नाची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।